आज मी सिंहराशी संबंधी बोलणार आहे, पण त्याआधी तुमच्यासोबत एक गोष्ट मला शेअर करायची आहे। माझी तब्येत खूपच बिघडली होती, त्यामुळे मी तुमच्यासाठी पुढचे आध्यात्मिक व्हिडिओ बनवू शकले नाही। यासाठी मी तुमच्या सर्वांची क्षमाप्राप्ती आहे। पण आता इथून पुढे जसे जमेल तसे तुमच्यासाठी आध्यात्मिक व्हिडिओ बनवेल। थँक्यू सो मच माझ्यासोबत आणि शिवशक्ती दिशा चॅनलसोबत नेहमी कनेक्टेड राहत आहात यासाठी। तुमचा जास्त वेळ न घेता सिंह राशीच्या व्हिडिओला मी सुरुवात करते। सिंह राशी अग्नितत्वापासून बनलेली आहे। राशीवर सूर्यदेवांचा जास्त प्रभाव असतो। सिंह राशीच्या लोकांमध्ये धैर्य, लीडरशिप क्वालिटी आणि आपलं काम पूर्ण करण्यासाठी आसपासच्या 4 लोकांना कसं मॅनेज करायचं हे सिंह राशीच्या लोकांना खूप चांगले अवगत असते। सिंह राशीची लोक बदला घेणारी म्हणजे रिव्हेंजफुल असतात। खूप स्ट्रेट फॉरवर्ड, थोडी मतलबी आणि दुसऱ्यांना प्रभावित म्हणजे इन्फ्लुएन्स करणारी असतात। मॅन्युप्युलेट करणारी असतात। तसेच ह्यांच्या संपर्कात एखादी भावनिक किंवा इमोशनल व्यक्ती आली किंवा आला तर ती व्यक्ती प्रॅक्टिकल बनायला फारसा वेळ लागत नाही, कारण सिंह राशीची माणसं प्रॅक्टिकल आणि इमोशनली बॅलन्स असतात। त्यामुळे हे कधीच हरत नाहीत, फक्त प्रेमामध्ये हरतात। पण त्यांच्यासाठी प्रेमाची डेफिनेशन म्हणजे प्रॅक्टिकल रिलेशनशिप अशी असते। सूर्यग्रहाचा चांगला प्रभाव हवा असेल तर रोज सकाळी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा आणि सूर्याला तांब्याच्या तांब्यामध्ये थोडी हळद, चिमूटभर हळद टाकून अर्घ द्यावे। त्याचा खूप चांगला प्रभाव पाहायला मिळतो जीवनामध्ये। सिंह राशीचे इष्टदेव हे विष्णुदेव आहेत आणि हनुमानजी आहेत। आणि इष्टदेवी माता गायत्री, माता पितांबरा म्हणजेच बगलामुखी माता आणि नवदुर्गा मधली 7वी माता कालरात्री ही आहे। नेहमीप्रमाणे पूजाची सुरुवात करताना गणपती बाप्पाचे स्मरण करून व संकल्प सोडून जी तुमची काही इच्छा असेल त्या संकल्पामध्ये ती इच्छा बोलून आणि तुम्ही कसं ती पूजा कंटिन्यू करणार आहात हे सगळं त्या संकल्पामध्ये येतं। तर असा संकल्प सोडून पूजेला सुरुवात करावी। पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ऐकायला मिळेल आणि त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती मी सांगितलेली आहे। व्हिडिओचं ड्युरेशन खूप जास्त झाल्यामुळे मला हा शॉर्ट व्हिडिओ टाकावा लागला आहे। ओके, थँक्यू।